सुमित्राजी सोफ्यावर बसून त्यांचा मुलगा उमेश सोबत बोलत होत्या. उमेशने त्याची बायको वेदिकाला हाक मारली आणि म्हणाला, "अरे तिकडे किचनमध्ये काय करतेस? तू पण इथे ये, बस आमच्यासोबत." वेदिकाचे मन रागाने पेटले. जेव्हापासून तिची सासू गावावरून त्यांच्याकडे राहायला आली होती तेव्हापासून ती खूप अस्वस्थ दिसत होती. पण तिला तिच्या नवऱ्यासमोर हे उघड करायचे नव्हते, कारण तिला माहिती होतं की उमेशचे त्याच्या आईवर खूप प्रेम आहे आणि तिने त्याच्या आईविरुद्ध काही बोलले तर त्याला ते अजिबात आवडणार नाही. म्हणून ती देखील गुपचूप त्याच्याकडे जाते. ती येऊन खाली बसली. सुमित्राजी सांगत होत्या, "हे बघ बेटा, खूप दिवसांपासून माझ्या पोटात दुखतंय. मी औषध घेतले तर थोडा वेळ बरं वाटतं. त्यानंतर काही वेळाने मला विचित्र वाटू लागलं." उमेश बोलू लागला, "आई, तू मला आधी का नाही सांगितलंस? तू आजच डॉक्टरांकडे जा." मग तो वेदिकाला म्हणाला, "जा लवकर तयार हो, आपण आईला डॉक्टरांकडे घेऊन जाऊ." वेदिका आणखीनच चिडली आणि विचार करू लागली की हे सगळे काम टाळण्याचे निमित्त आहे. तिची सासू आली तेव्हा वेदिका घरातील बहुतेक कामं तिच्या सासूबाईंकडूनच निमित्त करून घ्यायची आणि सुमित्राजीसुद्धा सर्व कामं आनंदाने करायच्या, कारण त्यांना आळशी होऊन बसणं आवडत नव्हतं. जेव्हा ते सर्वजण डॉक्टरांकडे पोहोचले तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की त्यांना हर्निया झाला आहे आणि त्यावर ऑपरेशन हाच उपाय आहे. आता सुमित्राजी खूप घाबरल्या, पण उमेशने आईला समजावून सांगितले की काळजी करण्यासारखं काही नाही आई, 2 दिवसात हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळेल, कारण आता डॉक्टरांनी दुर्बीणतून ऑपरेशन करायला सुरुवात केली होती. सुमित्राजी खूप घाबरल्या होत्या, पण ऑपरेशन करावंच लागणार होतं. त्यामुळे त्यांच्या मुलांना समजावून सांगून त्यांनी त्यांचं मन थोडं शांत केलं. ठरलेल्या वेळी शस्त्रक्रिया झाली आणि रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. डॉक्टरांनी काही काळ त्यांना जमिनीवर पाय रोवून बसण्यास किंवा खाली वाकण्यास मनाई केली होती. त्याशिवाय त्यांना जड वस्तू उचलण्यासाठी देखील मनाई केली होती. उमेशला वाटले आपली पत्नी आपल्या आईची चांगली काळजी घेईल, त्यामुळे त्याला कोणतीही चिंता नव्हती. सुमित्राजींचे ऑपरेशन होऊन आज फक्त 1 आठवडा झाला होता. तेव्हा एके दिवशी त्यांची सून त्यांच्याकडे आली आणि म्हणाली, "आई, माझे डोके खूप दुखत आहे. मला खूप वेदना होत आहेत. माझी आई दुपारी मला भेटायला घरी येणार आहे, म्हणून कृपया तुम्ही तिच्यासाठी छान जेवण बनवतात का?" आत्ता सुमित्राजींना अजून थोडं पोटात दुखत होतं, पण डॉक्टरांनी त्यांना सक्रिय राहायला सांगितलं होतं. म्हणून त्यांनी विचार केला की त्यांनी त्यांच्या सुनेला स्वयंपाकघरात मदत करावी आणि विहीनबाई येणार आहेत म्हणून मला थोडं त्यांचं आदरातिथ्य करायला आवडेल, असा विचार करून त्या स्वयंपाकघरात काम करण्यासाठी गेल्या. वेदिकाने थोडा वेळ भांडी इकडे तिकडे नेली. मग तिने तिथून पळ काढला आणि त्यानंतर सुमित्राजी एकट्या स्वयंपाक करत राहिल्या. स्वयंपाक तयार झाल्यावर वेदिका स्वयंपाकघरात गेली आणि म्हणाली, "आई, मला आता बरं वाटत आहे." परंतु आता वेदिका स्वयंपाक बघताच अचानक रागाने बोलू लागली, "अहो आई, तुम्ही एकच भाजी आणि वरण भात बनवलं आहे का? माझी आई असे अन्न खाईल का?" सुमित्राजी क्षीण आवाजात म्हणाल्या, "सुनबाई, हर्नियाच्या ऑपरेशननंतर माझ्या पोटात खूप दुखत असल्यासारखं जाणवत आहे. मी जास्त वेळ उभं राहून कामही करू शकत नाही, म्हणूनच मला दुसरं काही बनवता आलं नाही. आणि तुला काही हवं असेल तर तू स्वतः बनवू शकतेस." तेव्हा त्यांची सून वेदिका रागाने म्हणाली, "आई, तुम्ही इथे फुकटच्या भाकरी खाण्यासाठी आल्या आहात का? आणि आता काम न करण्याची संधी शोधत आहात? तुम्हाला या घरात राहायचे असेल तर तुम्हाला माझे गुलाम होऊन राहावं लागेल. मी सांगेन ते तुम्हाला कामं करावे लागेल. हे तुम्हाला समजते का?" असं म्हणत तिने रागाने तिच्या सासूला ढकललं आणि तेव्हा त्या जमिनीवर पडल्या आणि पोट धरून विव्हळत होत्या. तेवढ्यात अचानक उमेश तिथे पोहोचला. उमेश त्याच्या आईची अवस्था पाहून रागाच्या भरात तो स्तब्ध झाला. तो पुढे सरसावला आणि त्याने त्याच्या बायकोला गालावर जोरात चापट मारली आणि तिला म्हणाला, "वेदिका, तू माझ्या आईशी कशी वागतेस? मी पण तुझ्या आईला ढकलून जमिनीवर पाडले तर तुला सहन होईल का?" अचानक आपल्या नवऱ्याला समोर पाहून वेदिका थक्क झाली. उमेशने तातडीने त्याच्या आईला रुग्णालयात नेले. तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले की ऑपरेशन करताना टाके थोडेसे ताणले गेले आहेत. तुम्ही त्यांना वेळेवर इथे आणले आहे, हे बरे झाले, नाहीतर टाके त्यांचे तुटले असते. डॉक्टरांनी काही औषधं दिली आणि त्यानंतर उमेश त्याच्या आईला घेऊन घरी आला.
दरम्यान उमेश पुढे काय करणार या भीतीने वेदिकाने तिच्या आईला फोन करून त्यांच्या घरी येण्यास तिला नकार दिला होता. उमेश कदाचित तिच्या आईचा अपमान करेल असे तिला वाटत होते. पण उमेश घरी आल्यावर तो वेदिकाला काहीच बोलला नाही. तो फक्त त्याच्या आईची काळजी घेण्यात व्यस्त झाला. त्याने त्याच्या आईला जेवू घातलं आणि त्यांना औषध दिल्यानंतर तो त्यांच्या खोलीतून बाहेर पडला. वेदिकाला समोर पाहताच त्याचा राग गगनाला भिडला. तो म्हणू लागला, माझी बायको माझ्या आईसोबत एवढं वाईट वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. तेवढ्यात त्याची मुलगी सोनी ट्युशनवरून घरी परत आली. आपल्या मुलीला पाहून उमेश शांत झाला. त्याची मुलगी खोलीत गेली तेव्हा तो रागाने म्हणाला, मला आता तुला घरातून हाकलून द्यावंसं वाटतंय, पण यात सोनीचा काही दोष नाही. लोक म्हणायचे की मुलांमुळे नवरा बायकोला तडजोड करून जगावे लागते. मला वाटत होतं माझ्या आयुष्यात तडजोड नाही. याचा मला खूप आनंद वाटत होता. माझी पत्नी खूप चांगली आहे असे मला नेहमी वाटायचे. माझी आईही माझ्यासोबत आरामात राहत आहे. पण माझ्याही आयुष्यात असा दिवस येईल की मला तडजोड करून जगावं लागेल हे मला माहीत नव्हतं. एवढं बोलून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. इकडे वेदिकाही सतत रडत होती. वेदिका खोल आवाजात त्याला म्हणाली, उमेश मला माफ कर. मी भविष्यात अशी चूक कधीच करणार नाही. तेव्हा उमेश म्हणाला, वेदिका मी तुला माफ करू शकेन की नाही हे मला माहिती नाही, पण तुर्तास तरी मी तुला आदर देऊ शकणार नाही. जे प्रेम मी माझ्या बायकोला द्यायचो ते यापुढे मी देऊ शकणार नाही. पण तू सोनीची आई आहेस आणि या अधिकाराने तू या घरात राहू शकतेस. पण आता माझ्याकडून तू कोणत्याही प्रकारच्या प्रेमाची अपेक्षा करू नकोस. आणि राहिली गोष्ट आईची काळजी, तर तुला तिची काळजी करण्याची काही गरज नाही. आता मी माझ्या आईची दिवसभर काळजी घेण्यासाठी एका महिलेला कामावर ठेवणार आहे. ती महिला माझ्या आईची व्यवस्थित काळजी घेईल आणि जेव्हा तिला भूक लागेल तेव्हा ती स्वयंपाक करेल आणि ती आईला खायला देईल. त्यामुळे तुला आता माझ्या आईबद्दल विचार करण्याची गरज नाही. तू फक्त माझ्या मुलीची आई म्हणून या घरात राहू शकतेस. असं म्हणत उमेश आपल्या खोलीत निघून गेला. वेदिकाचे मन अस्वस्थ झाले होते. आता आपला नवरा आपल्यावर प्रेम करणार नाही या विचाराने वेदिका घाबरली होती. वेदिका खोलीत गेली आणि ती तिच्या नवऱ्याच्या गळ्यात हात घालत म्हणाली, तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करतात. तुम्ही तुमच्या बायकोला माफ करणार नाहीत का? तेव्हा उमेशने त्याच्या बायकोचा हात झटकला आणि तो तिला म्हणाला, माझ्यापासून तू दूर राहा. माझ्याजवळ यायचा तू प्रयत्नही करू नकोस. या खोलीत आपण पूर्ण वेळ अनोळखी लोकांसारखं राहू आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर कदाचित मी चिडून तुला या खोलीतून बाहेर हाकलून देईन. हे सर्व ऐकून वेदिकाला काहीही पटत नव्हतं. पण तिची चूक झाली होती आणि तिची चूकही पकडली गेली होती. त्यामुळे आता गप्प राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता. आता ती काहीच बोलू शकली नाही आणि रडत बेडच्या एका बाजूला पडून राहिली. तेवढ्यात तिची मुलगी खोलीत आली आणि म्हणाली, मम्मा मला भूक लागली आहे. जड अंतकरणाने वेदिका स्वयंपाक बनवायला स्वयंपाकघरात गेली. पण आता त्या घरात तिचा सन्मान उरला नाही असा विचार करून तिला तिचे मन अस्वस्थ करत राहिले. आज सुनेने सासूसोबत केलेल्या गैरवर्तणुकीमुळे ती तिच्या नवऱ्याच्या नजरेतून पूर्णपणे पडली होती. पण आता रडून काही उपयोग नव्हता, कारण सगळं सुरळीत चालू असताना तिने जाणीवपूर्वक अशा चुका केल्या होत्या ज्याचे परिणाम ती आज भोगत आहे. दुसऱ्या दिवशी उमेशने ऑफिसमधून सुट्टी घेतली आणि त्याच्या आईची काळजी घेण्यासाठी त्याने एका महिलेला कामावरती ठेवले. त्याने त्याच्या आईला सांगितले होते की आता तिने आपल्या सुनेला कोणतेही काम सांगू नये. सुमित्राजींना हे सर्व काही आवडत नव्हते, पण त्यासुद्धा आपल्या सुनेच्या वागण्याने घाबरल्या होत्या आणि त्यांनाही तिच्याशी बोलायचे नव्हते. त्यांचा मुलगा जे काही करत असेल त्याला त्या संमती देतील अशी अपेक्षा होती. आता उमेशला त्याच्या आईची फारशी काळजी करण्याची गरज नव्हती, कारण आता दीप्ती त्यांची काळजी घेण्यासाठी आली होती. दीप्ती खूप सक्रिय स्त्री होती. ती दिवसभर सुमित्राजींची काळजी घेत असे. नवऱ्याचे प्रेम परत मिळवण्यासाठी वेदिकाही तिच्या सासूसोबत चांगली वागत होती. ती त्यांच्याशी व्यवस्थित बोलायची, पण सुमित्राजी त्यांच्या बाजूने पूर्णपणे गप्प झाल्या होत्या. वेदिका तिच्या सासूच्या आणि तिच्या नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ बनवून त्यांना द्यायची आणि त्यांची सर्व कामे ती वेळेवर करायची.
तिने त्यांची जीव तोडून काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा पुन्हा त्याची माफी मागत राहिली. हळूहळू उमेश आणि त्यांच्या आईला वाटू लागले की आता वेदिकामध्ये खरंच बदल झाला आहे. एकदा वेदिकाची तब्येत खूप बिघडली होती. उमेश रात्री उशिरा तिच्या डोक्यावर ओल्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होता. हे पाहून वेदिका भावूक झाली आणि ती तिच्या नवऱ्याचा हात धरून म्हणाली, हे बघा, मला माहिती नाही कोणाचे आयुष्य किती दिवस शिल्लक आहे. मी कबूल करते की मी खूप मोठी चूक केली आहे आणि तुम्ही मला त्याची शिक्षाही दिली आहे. पण आता मी स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहे. माझ्या चुकांसाठी तुम्ही मला माफ करणार नाही का? मला संधी देणार नाही का? शेवटी तिचे अश्रू पाहून उमेशचेही हृदय भावूक झाले. जेव्हा त्याला आपल्या आईवर अन्याय होताना दिसत होता तेव्हा तो स्वतः आपल्या पत्नीवर अन्याय कसा करणार? कारण वेदिका आता बदलली आहे हे त्याला आता स्पष्ट दिसत होते. त्याने तिच्या तळहाताचे चुंबन घेतले आणि म्हणाला, ठीक आहे, मी तुला माफ करतो. मला आशा आहे की तू पुन्हा अशी चूक करणार नाहीस. वेदिकाने त्याला मिठी मारली आणि त्या दोघांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. आज तिची तपश्चर्या पूर्ण झाली होती आणि तिला तिच्या चुकांचा खरा पश्चात्ताप आज होत होता. वेदिका तिच्या सासूशी आता खूप छान वागत होती. तिने त्यांची काळजी घेतली. दीप्ती आता पूर्वीसारखीच कामावर यायची. पण आता सासू सुनेचे प्रेम पाहून तिलाही दिलासा मिळाला होता आणि उमेशलाही आनंद झाला होता की आता सुखाचा शांतीचा प्रवाह कायम घरात वाहणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कृपया आम्हाला कमेंट करून कळवा. नवीन कथांसाठी कृपया मराठी कथांचा संग्रह या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.